गंजगोलाईचा भाग हा व्यावसायिक झोन म्हणून जाहीर करावा या आणि अन्य मागण्यांसाठी हातगाडे, भाजीपाला, फळे विक्री करणाऱ्या महिला आणि पुरुष व्यापाऱ्यांकडून लातूर महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आलाय। लातूर शहरातील गंजगोलाई परिसरात भाजीपाला, फळे, झाडू, पान, खेळणी आदी विक्री करणारे छोटे व्यापारी आपला व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात, परंतु लातूर महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून या छोट्या व्यापाऱ्यांवर अतिक्रमणाच्या नावावर नेहमी दंडात्मक कार्यवाही करून त्यांच्या पोटावर बुलडोजर चालवण्याचे काम करत आहेत। छोट्या व्यावसायिकांना स्वाभिमानाने जगण्यासाठी आणि आपल्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते मोहसिन खान यांच्या नेतृत्वाखाली छोटे महिला पुरुष व्यापाऱ्यांसह लातूर शहर महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आलाय। गंजगोलाई हा भाग व्यावसायिक झोन म्हणून जाहीर करावा, नवीन व्यावसायिकांना परवाने देण्यात यावेत, 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांची प्रवेशबंदी करावी या आणि अन्य मागण्यांसाठी आपल्या मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे। मागण्या मान्य नाही झाल्या तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। एका फुग्यामध्ये हवा भरून भरून तुम्ही किती भरणार आहेत? एक त्याची मर्यादा असते आणि बेरोजगारीचा फुगा कमी फुग्यात भरून 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 हे फुगा फुटण्याच्या ह्याच्यावर आहे, तरी तुमचे डोळे उघडत नाहीत। गोलाईमध्ये गेल्या अनेक वर्षापासून व्यवसाय होतो। हे व्यवसाय म्हणून ओळखले जाणारं लातूर पॅटर्न टोन आहे, पण ह्याला कुठेतरी गालबोट लावण्याचं काम हे शासकीय यंत्रणेतून होतं, हे दुर्दैवी आहे। गोलाई गेली 40-50 वर्षापासून हे व्यावसायिक झोन मानलं जातं, परंतु अतिक्रमणाच्या नावाखाली काही असंतुष्ट असंतुष्ट लोकांचा श्वास गुदमरल्यामुळे, त्यांच्या सांगण्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या पोटावर बुलडोजर चालवण्याचं काम महानगरपालिकेने केलेलं आहे। त्याच्या विरोधात ही मोर्चा होता। छोट्या मोठ्या ज्या काही गोलाईमध्ये व्यवसाय करणारे, शहरात ठिकाणी व्यवसाय करणारे जे लोक आहेत, त्यांना परवाने मिळावेत, त्यांना त्यांच्या व्यावसायिकाचा दर्जा मिळावा, त्यांना व्यवसाय करण्याची संधी मिळावी, यासाठीच आज मोर्चा काढण्यात आलेला आहे। आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येत शहरातून सगळे हॉकर्स, हातगाड्यावर व्यवसाय करणारे, रस्त्यावर व्यवसाय करणारे, गाड्यावर करणारे, बसून व्यवसाय करणारे अशा लोकांनी आज मोर्चा काढला होता आणि संबंधित मागण्यांचं निवेदन माननीय आयुक्त साहेबांना दिलेलं आहे। जर येणाऱ्या काळामध्ये माननीय आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली नाही, आम्ही म्हणलं तिथे उपाशी मारायचंय आणि इथे उपाशी मारायचंय। येणाऱ्या आंदोलनाचा काळ आम्ही ठरवून आंदोलनाची दिशा ठरवणार आणि आमच्या पोटावर बुलडोजर चालवणाऱ्याच्या लोकांवर हातोडा लावण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने करू। धन्यवाद। आम्ही गोलाईमध्ये थोडी जागा देऊन आम्हाला सगळ्या माया बहिणीला आम्हाला बसू द्या। आमच्या लेकरं बाळ खरंच उपाशी आहेत घरामध्ये। माझा मुलगा 20 वर्षाचा आहे, पायाला बांधून मी करून खाते मी तिथं कुलूप आता सगळ्या माझ्या लेकराच्या पायाला तुम्ही जाऊन बघा। येणं आहे त्याला सगळा भात मागत होता, तर मला भात द्यायला माझ्याकडे पैसे नव्हते। 10 वर्ष झालं आम्ही किती वर्षानं झालं, तर आता भाताला पैसे नव्हते, मी रडत बसले, लेकराला घेऊन परत घेऊन गलीत हिरले, कुणी दिला नाही माझ्या लेकराला लेकरू मी पायाला बांधून येऊ का इथं आता मागणी काय झाली नाही। जीव डगडग झाले आमचे। गटुडे आली म्युन्सिपालची गाडी, जी गटुडे पळू पळू घेऊन घेऊन किती पळा शेत ना बाडी आणि काय म्हणून करून खाताय रोज। आणि आम्ही हा इथले लातूरचे काय खेड्याला जावं का कुठं देशाला जावं, करता दवा खायला भेटतंय। मग आम्हाला नाही बसत नाही, रस्त्यावर कसं बसावं, गाडीवर आम्हाला बोलाय थोडी थोडी जागा द्या, एवढं आमचं म्हणणं। प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर।